नमस्कार. एक साधा प्रश्न आहे. एखादा वाईट विचार गुन्हा कधी बनतो? म्हणजे ज्या क्षणी तो आपल्या मनात येतो तेव्हाच, की जेव्हा आपण त्यावर काहीतरी कृती करतो तेव्हा? हाच तो गुंतागुंतीचा प्रवास आहे ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. विचारापासून ते थेट कृतीपर्यंत गुन्ह्याच्या 4 महत्वाच्या अवस्था. हाच तो मूळ प्रश्न आहे, नाही का? एखादा वाईट विचार ती कायद्याची रेषा नेमकी कधी ओलांडतो? कारण बघा, मनात कोणाबद्दल वाईट विचार येणं आणि प्रत्यक्षात गुन्हा करणं, या दोन्ही गोष्टींमध्ये कायद्याच्या दृष्टीनं जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि गंमत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्या कायद्याने एक मस्त चौकट तयार केली आहे. त्यानुसार कोणताही गुन्हा खरं तर 4 वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो. आणि हे टप्पे जर आपण समजून घेतले तर कायदा कसा काम करतो हे आपल्याला अगदी स्पष्ट होईल. तर मग कोणते आहेत हे 4 टप्पे? पहिला आहे इरादा म्हणजे इंटेन्शन, दुसरा तयारी म्हणजेच प्रिपरेशन, तिसरा येतो प्रयत्न म्हणजे अटेम्प्ट, आणि चौथा अर्थातच गुन्ह्याची पूर्तता म्हणजेच अकम्प्लिशमेंट. चला तर मग एक एक करून या प्रत्येक टप्प्यात जरा खोलवर शिरूया. आणि हो, आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती लॉ ऑफ क्राइम्स या पुस्तकाच्या 3ऱ्या प्रकरणावर आधारित आहे. याच प्रकरणात गुन्ह्याच्या या 4 अवस्था अगदी व्यवस्थित समजावून सांगितल्या आहेत. त्यामुळे आपल्याला कायद्याचा दृष्टिकोन समजायला खूप मदत होईल. चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. इरादा. कोणताही गुन्हा, अगदी कोणताही, त्याचा जन्म इथेच होतो, मनातल्या एका विचारात. कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इरादा म्हणजे गुन्ह्याची अगदी पहिली स्टेज. हा एक पूर्णपणे मानसिक टप्पा आहे, म्हणजे फक्त विचार करण्याचा, जिथे गुन्हा करण्याची कल्पना डोक्यात येते. जस्ट एक आयडिया. आता इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ऐका. फक्त मनात वाईट हेतू असणं याला कायदा शिक्षा देत नाही. नाही, तो गुन्हाच नाहीये. का? कारण कुणाच्या मनात काय चाललंय हे सिद्ध करणं जवळजवळ अशक्य आहे, नाही का? पण थांबा, प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. आणि इथे तर खूप गंभीर अपवाद आहेत. काही अशी प्रकरणं आहेत जिथे फक्त इरादा बाळगणं सुद्धा गुन्हा ठरतो. उदाहरणार्थ, सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचणं, देशद्रोह किंवा फक्त दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमणं. हे इतके गंभीर गुन्हे आहेत की कायदा अगदी सुरुवातीलाच म्हणजे विचारांच्या पातळीवरच हस्तक्षेप करतो. ठीक आहे, आता इराद्याच्या पुढे जाऊया, दुसऱ्या टप्प्याकडे, तो म्हणजे तयारी. इथे तो मनात आलेला विचार पहिल्यांदाच मानसिक जगातून बाहेर येतो आणि प्रत्यक्ष जगात आपलं पहिलं पाऊल टाकतो. तयारी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जो गुन्हा करायचा ठरवला आहे त्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची जुळवाजुळव करणं, म्हणजे साधनं जमवणं, उपाययोजना करणं. थोडक्यात गुन्हा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू गोळा करणे किंवा प्लॅन बनवणं. एक उदाहरण घेऊया. समजा अ नावाच्या व्यक्तीने ब ला मारण्याचा विचार केला आणि त्यासाठी त्याने एक पिस्तूल विकत घेतलं, त्यात गोळ्या भरल्या आणि ते खिशात ठेवलं. ही जी कृती आहे ना, ती म्हणजे तयारी. त्याने गुन्हा करण्यासाठी साधन तयार ठेवलं आहे. पण इथे एक मोठा पेच आहे. अचा हेतू आपण सिद्ध कसा करणार? त्याने ते पिस्तूल खरंच बला मारण्यासाठी घेतलंय की फक्त स्वरक्षणासाठी? हे कसं करणार? आणि हाच तो मुद्दा आहे. हेतू सिद्ध करणं इतकं कठीण असल्यामुळे सहसा तयारीच्या टप्प्यावर सुद्धा कायदा शिक्षा देत नाही. पण हो, पुन्हा एकदा इथेही काही अत्यंत महत्त्वाचे अपवाद आहेत. काही गुन्हे इतके गंभीर मानले जातात की त्यांची केवळ तयारी करणं सुद्धा गुन्हा ठरतो. जसं की सरकारविरुद्ध युद्धाची तयारी, दरोडा टाकण्याची तयारी किंवा बनावट नाणी आणि सरकारी शिक्के बनवण्याची तयारी. इतकंच नाही तर बनावट कागदपत्र जवळ बाळगणं हे सुद्धा तयारीच्या टप्प्यावरच शिक्षापात्र ठरतं. आणि आता येतो तो तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, प्रयत्न. ह्याला पॉइंट ऑफ नो रिटर्न म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण इथून पुढे मागे फिरणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. प्रयत्न ही गुन्ह्याची 3री अवस्था. कायद्याच्या भाषेत याला इन्च्युएट क्राईम म्हणजे अपूर्ण गुन्हा असं म्हणतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ गुन्हा पूर्ण झाला नाही तरीही तो करण्याचा प्रयत्न करणं हे स्वतःच एक गुन्हा आहे. आणि हो, त्याला शिक्षा आहे. मग कोणतीही कृती प्रयत्न आहे की नाही हे कायदा कसं ठरवतो? त्यासाठी 3 गोष्टी तपासल्या जातात. 1. गुन्हा करण्याचा पक्का इरादा होता का? 2. त्या दिशेने काहीतरी प्रत्यक्ष कृती केली होती का? आणि 3. जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती कृती गुन्हा पूर्ण होण्याच्या आत थांबली होती का? या 3ही गोष्टी असतील तर तो प्रयत्न ठरतो. हेच उदाहरण पुन्हा बघूया, पण थोडं पुढे जाऊन.
समजा अने खिशातून ते भरलेले रिव्हॉल्व्हर बाहेर काढलं आणि तो बला ओरडून म्हणाला, मी तुला मारणार आहे, पण तो गोळी झाडणार इतक्यात कोणीतरी त्याचा हात पकडला. आता बघा, इथे गुन्हा पूर्ण झालाय का? नाही. पण ही कृती नक्कीच हत्येचा प्रयत्न मानली जाईल. आणि अखेर आपण पोचलो आहोत शेवटच्या टप्प्यावर, पूर्तता म्हणजेच अकम्प्लिशमेंट, जेव्हा गुन्हा यशस्वीपणे पूर्ण होतो तेव्हा. प्रयत्न आणि पूर्तता यातला फरक समजून घेण्यासाठी हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. विचार करा, अने बवर गोळी झाडली. आता 2 शक्यता आहेत. जर गोळी लागली आणि बचा मृत्यू झाला तर हत्येचा दोषी ठरतो. पण जर गोळी लागून ब फक्त जखमी झाला तर हत्येच्या प्रयत्नाचा दोषी ठरतो. बघा, कृती एकच आहे, पण परिणाम वेगळा असल्यामुळे गुन्हाच बदलला. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे हे टप्पे वगैरे समजून घेण्याचं महत्त्व काय आहे? कायदा इतका खोलात जाऊन या सगळ्याचा विचार करतोच का? याचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच महत्त्वाचं आहे. ही जी चौकट आहे ना, ती एक सुंदर संतुलन साधते. एका बाजूला ती आपल्याला फक्त विचार करण्यापासून, शिक्षा होण्यापासून वाचवते, आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गुन्हा पूर्ण होण्याआधीच पोलिसांना किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना हस्तक्षेप करण्याची संधी देते. म्हणजे विचार स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुरक्षा या दोन्ही गोष्टी जपल्या जातात. पण जाता जाता एक विचार सोडून जातोय. कायदा, तयारी आणि प्रयत्न यांच्यामध्ये खूप बारीक रेषा आखतो. पण प्रश्न हा आहे की प्रत्यक्षात ही रेषा नेहमीच इतकी स्पष्ट असते का? की अनेकदा ती धूसर होऊन जाते? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.